ऑटोमॅटिक दरवाजे बंद होणारी लोकल डिसेंबरमध्ये धावणार। सुरुवातीला 2 लोकलची चाचणी, त्यानंतर सर्वच लोकल प्रोटोटाइप होणार। लवकरच 238 एसी ट्रेनसाठी निविदा। मुंबईत 15 डब्यांच्या जास्तीत जास्त लोकल गाड्या चालवण्याचे आदेश। मुंबईकरांचा प्रवास अधिक सोपा होण्यासाठी सूचना। रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। मुंबईमध्ये हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकामध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचं काम करण्यात येणार। आजपासून शुक्रवारपर्यंत दररोज रात्री 11:15 ते पहाटे 4:45 या वेळेमध्ये अप आणि डाऊन मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार। बीडीडीमधील रहिवाशांना चावी वाटप करण्याबाबत पुढील आठवड्यात निर्णय होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी वॉर रूमच्या बैठकीमध्ये सांगितलं। फडणवीसांनी बैठकीमध्ये एकूण 33 प्रकल्पांचा आढावा घेतला। बदलापूरमध्ये एटीएसची कारवाई। दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून बदलापूरमधील ओसामा शेख नावाच्या डॉक्टरला अटक। उल्हासनगर न्यायालयाकडून संशयिताला शुक्रवारपर्यंत ट्रान्झिट रिमांड। उत्तर प्रदेश पोलीस संशयिताला घेऊन गेल्यानं खळबळ। ठाण्यातील रिक्षाचालकांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा देण्यास नकार। रॅपिडो बाईक टॅक्सीमुळे उत्पन्नावर परिणाम होत असल्याचा दावा फेटाळला। भूसंपादन यादीमधील बनावट नावं आणि बनावट रहिवासी याद्यांच्या आधारे म्हाडाची घरं घेतली। मास्टर लिस्टमधील घरांचा ताबा घेणाऱ्या 15 जणांविरोधात खेरवाडी पोलिसात तक्रार दाखल। मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना 2 कोटींचा भुर्दंड। महापालिकेकडून कारवाईचा बडगा। महापालिकेनं 3133 दुकानं आस्थापनांवर कारवाई केली। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या गर्दीची उच्चांकी नोंद। एप्रिल ते जून काळामध्ये 13.6 दशलक्ष प्रवाशांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास केला।